कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस सॉरी. अगं प्रिया, बस नाही इथे बसलीस तरी चालेल. नाही ठीक आहे. आईले मी काय ऐकतोय, मीडियावरती काय दाखवतात ते? हो, त्या बातम्या आल्या होत्या, पण अनुष्काने ते सगळं मॅनेज केलं. तू ओकेस ना? या आय एम ऑल राईट. आणि तुझ्या घरचे? आय गेस सर तुम्ही विसरलात. मला हक्काने रागवणार, दुःखात समजावणार आणि प्रेमाने पाठीवरती थाप देणारा असं जवळचं कोणीच नाहीये. सॉरी सॉरी. इट्स ओके. असं म्हणायला गेलं तर मामा मामी आहेत, माझ्या जवळ राहतात. पण तो दिवस मला अजून सुद्धा आठवतो. माझे बाबा बिझनेसमॅन होते आणि त्या दिवशी माझा वाढदिवस होता. आई बाबांनी घरी रात्री पार्टी ठेवली होती. मी त्यांना हट्ट केला की आई बाबा आज तुम्ही दोघंही मला शाळेत सोडायला यायचं. तर हसत हसत तयार झाले. मग काय, आम्ही वाटेत आज रात्री पार्टीला काय काय मज्जा होणार, काही नाही होणार, हे सगळं चर्चा करत गेलो. पोहोचलो सुद्धा. आणि मग मी आई बाबांच्या गालावर एक पापी दिली आणि त्यांचा निरोप घेतला. आणि तो शेवटचा निरोप असेल असं मला कधीच वाटलं नाही. माझी आई अपघातात जागच्या जागी गेली आणि बाबा काही दिवस हॉस्पिटलमध्येच होते, रिकवर होत होते. ते जसं रिकवर झाले आणि त्यांना कळालं की माझी आई अपघातातच गेली आहे, ते रडले नाहीत. ते मलाच समजावत राहिले की ठीक आहे वगैरे. मला असं वाटलं की हा बहुतेक सगळं नॉर्मल होणार आहे आता. त्या दिवशी बाबा झोपले ते झोपले, मला उठलेच नाहीत. आय एम सॉरी. मी वीक वगैरे काही नाहीये, पण आई बाबांचा विषय निघाला की थोडंसं असं होतं. सो या आय गेस मला थोडंसं फ्रेश व्हावं लागेल. इट्स ओके, इट्स ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.